लहानपणापासूनच मला घरातले, नात्यातले सगळेच म्हणायचे की तुला ना जराही अक्कल नाहीये. जेव्हा तू मोठी होशील आणि अक्कल दाढ येईल ना, तेव्हाच तुला खरी अक्कल येईल. हे ऐकून ऐकून मी इतकी कंटाळले होते की कधी एकदा ती अक्कल दाढ येते आणि मला शहाणी बनवते याची मी चातकासारखी वाट पाहत होते. पण म्हणतात ना, वाट पाहण्यात जेवढी गोडी असते तेवढी ती गोष्ट प्रत्यक्षात आल्यावर उरत नाही. वयाची 40शी ओलांडली तरी अक्कलदाढीचा पत्ता नव्हता. त्यामुळे मी ती आशा सोडून दिली होती. पण एक दिवस अचानक माझ्या मागच्या बाजूची दाढ इतकी प्रचंड दुखू लागली की वेदनेने माझ्या डोळ्यात पाणी आले. मी गाल धरून घरात इकडे तिकडे ओरडत फिरू लागले. माझे हे हाल पाहून शेजाऱ्यांनी आणि घरच्यांनी मला हसत हसत आनंदाची बातमी दिली, "अगं घाबरू नकोस, तुला अक्कल दाढ येत असावी. आता शेवटी तुला अक्कल येणार तर." मलाही वेदनेमध्ये एक आशेचा किरण दिसला की चला उशिरा का होईना पण आपण आता शहाणे होणार. पण जेव्हा वेदना असहाय्य झाली तेव्हा मी दातांच्या डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी तोंड तपासून अतिशय शांतपणे सांगितले की तुमची मागची दाढ कीड लागून पूर्ण सडली आहे. ती आता काढूनच टाकावी लागेल. मी अत्यंत कुतूहलाने आणि भाबडेपणाने विचारले, "डॉक्टर, पण ही माझी अक्कल दाढ होती का हो?" माझा हा प्रश्न ऐकून डॉक्टर आणि तिथली नर्स दोघेही हसू लागले. डॉक्टर म्हणाले, "हो, ही तुमची अक्कल दाढच होती. आता तुम्हीच सांगा, मी काय बोलणार? एकतर ती इतक्या वर्षांनी उशिरा आली होती. कधी आली आणि कधी सडून गेली हे मला समजलेच नाही. शेवटी असह्य वेदना सहन करण्यापेक्षा मी ती दाढ काढून टाकली." डॉक्टरने तिथे औषधाचा कापूस लावला, ज्याच्या घाणेरड्या वासाने मला तिथेच उलटी झाली आणि नर्सने माझ्याकडे खरंच हिला अक्कल आहे का अशा नजरेने पाहिलं. अक्कल दाढ येण्यापूर्वीही मी बेअक्कल होते आणि ती आल्यावर सडून निघून गेल्यावरही मी तशीच राहिले. त्यापेक्षा मी आधी बरी होते. कमीत कमी दाढ दुखण्याचा तो त्रास तरी झाला नसता. अजून एक गोष्ट, लहानपणापासून माझी आजी मला नेहमी म्हणायची, "बाळा, तुला जगाची काहीच समज नाही. मोठी झालीस की चष्मा लागेल आणि तुला सगळं नीट दिसायला लागेल." माझ्या लहानशा डोक्यात एक वेगळीच कल्पना बसली होती. मला वाटायचं की चष्मा म्हणजे एखादी जादूची वस्तू आहे. एकदा का त्या डोळ्यावर चढवला की माणूस लगेच हुशार, शहाणा आणि समजूतदार बनतो. खूप वर्ष गेली, मी मोठी झाले, पण मला चष्मा काही लागला नव्हता. त्यामुळे मी थोडी नाराजच होते. आजूबाजूचे सगळे मित्रमैत्रिणी चष्मा लावून शहाण्यासारखे दिसायचे आणि मी मात्र तशीच. एके दिवशी ऑफिसमध्ये संगणकावर काम करताना अक्षरे धुसूर दिसू लागली. डोकेदुखी सुरू झाली. मी आनंदाने उड्याच मारल्या. मनात म्हटलं, शेवटी माझी वेळ आली. आता मला चष्मा लागणार आणि मी आता शहाणी होणार. मी लगेच नेत्रतज्ञांकडे गेले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि हसून म्हणाले, "हो, तुम्हाला आता चष्मा लागेल." माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी उत्सुकतेने डॉक्टरांना विचारलं, "डॉक्टर, हा चष्मा लावल्यानंतर मला सगळं कळायला लागेल ना?" डॉक्टर थोडे गोंधळले आणि म्हणाले, "म्हणजे?" मी म्हणाले, "म्हणजे लोक म्हणतात ना, चष्मा लागला की माणूस शहाणा होतो." हे ऐकून डॉक्टर आणि त्यांचे सहाय्यक दोघेही हसू लागले. डॉक्टर म्हणाले, "मॅडम, हा चष्मा फक्त अक्षरे स्पष्ट दाखवेल. अक्कल वाढवण्याचं काम अजून कोणत्याच कंपनीने सुरू केलेलं नाही." तरीही मी मोठ्या थाटात चष्मा बनवला. पहिल्या दिवशी तो घालून ऑफिसमध्ये गेले. जिना चढताना पाय घसरला, चहाचा कप सांडला आणि महत्त्वाची फाईल मी घरीच विसरून आले. संध्याकाळी घरी आल्यावर आई म्हणाली, "काय मग, चष्मा लावल्यानंतर अक्कल आली का?" मी सुस्कारा टाकत म्हणाले, "नाही ग आई, फक्त जग स्पष्ट दिसायला लागलं. पण माझे मूर्खपणाचे पराक्रम मात्र पूर्वीसारखे स्पष्ट दिसत आहेत." त्या दिवशी मला एक मोठा धडा मिळाला. चष्मा डोळ्यांची नजर सुधारू शकतो, पण अक्कल वाढण्यासाठी अजूनही अनुभव, चुका आणि थोडासा सामान्य शहाणपणा यांचीच गरज असते.